पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात सोलापूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. जिथे राजकीय फायदा आहे तिथेच पंतप्रधान जातात. त्यांना व्यापक राष्ट्रहित, जनहित याबाबत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला काहीही पडलेलं नाहीये असं म्हणत राऊतांनी खोचक टीका केली आहे. पुढे ते असंही म्हणालेत की उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जवळजवळ 85 जागा आहेत. त्यानंतर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्यामुळं या दोनच राज्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जास्त लक्ष आहे. मोदींनी मणिपूरला गेलं पाहिजे, काश्मीर खोऱ्यात गेलं पाहिजे आणि त्यांनी म्यानमारच्या सीमेवर लडाखला जायला पाहिजे असा खोचक सल्लाही राऊत यांनी मोदी यांना अप्रत्यक्षपणे दिलाय. लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला आणि मालदीवशी भांडण केलं हे देखील राजकारण असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरही त्यांनी टोला लगावलाय. जिथे त्यांना राजकीय फायदा आहे किंवा फायदा करून घ्यायचा तिथेच जात आहे. मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या 25 जागा असत्या तर ते मणिपूरला जाऊन थांबले असते. मणिपूरला लोकसभेच्या 2 जागा आहेत किंवा 3 जागा आहेत. त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या त्यांना मणिपूर महत्त्वाचं नाही. प्रधानमंत्री आणि त्यांचा पक्ष हा फक्त लोकसभेच्या आकड्यांचा हिशोब करतो आणि राजकारण करतो. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहे. 85 जागा आहेत जवळजवळ. महाराष्ट्रात 48 जागा आहेत. म्हणून त्यांचं या 2 राज्यांवर जास्त लक्ष आहे. प्रधानमंत्र्यांनी मणिपूरला जायला हवं. प्रधानमंत्र्यांनी काश्मीर खोऱ्यात जायला हवं. प्रधानमंत्र्यांनी खरं म्हणजे म्यानमारच्या बॉर्डरला जायला पाहिजे. अनेक ठिकाणी जावं अशी देशाची स्थिती आहे. लडाखला जायला हवं. इथे चीन घुसलेला आहे. प्रधानमंत्र्यांनी लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला आणि मालदीव सारख्या देशाशी भांडण केलं. हे सुद्धा राजकारणच आहे. जिथे राजकीय फायदा आहे तिथेच प्रधानमंत्री जातात. त्यांना व्यापक राष्ट्रहित, जनताहित, जनहित या संदर्भात या पक्षाला त्यांच्या आणि त्यांना काही पडलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई.